आमच्या कौशल्य विभागामध्ये खरं त्याला रनअप दिला जातोय, लक्ष असू द्या. आणि तो रनअप तिथे पाहायला मिळतोय रुपेशसाठी. धन्यवाद. कॉम्बॉक्स संतोष शिंदे सर. येस, धन्यवाद. अगदी सुरेश केवरे साहेब देखील इथे उपस्थित झाले, त्यांचं देखील स्पर्धेच्या वतीने सहर्ष मनोपूर्वक स्वागत आहे. खऱ्या अर्थाने सुरेश केवरे साहेबांचा विचार केला तर ते देखील एखादा कमालीचे समालोचक आहेत आणि इथून खऱ्या अर्थाने त्यांचं देखील थोड्याच वेळेत आपल्याला ऐकायला मिळेल. इथून जाऊया मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस कमालीचा फटका आहे, अगदी कव्हर रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. पहिला चेंडू इथून अगदी खऱ्या अर्थाने विचार केला तर विठ्ठलच्या बॅट मधून आला आहे पहिला चौकार. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवरती अगदी घोडेगादी प्रहार विठ्ठलच्या बॅग मधून आपल्याला पाहायला मिळाला. हा चौकार, या चौकाराच्या सहाय्याने खऱ्या अर्थाने श्री गणेश होत असताना टीम चापेवाडी संघात खातं खोले अकाउंट ओपन झालंय. 4 धावा फुलका परत या. हो, यावेळेस अजून एकदा दर्जेदार कमालीचा फटका. कव्हर क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर सिंडू आउट ऑफ द बार. सुकार. खऱ्या अर्थाने विठ्ठलच्या बॅट मध्ये बॅक टू बॅक दुसरा देखील चौकार पाहायला मिळाला. खऱ्या अर्थाने देवदासला पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती राईट नंबर विकेटचा मारा. अगदी दोन्ही चेंडूवरती कमालीचे फटके पाहायला मिळाले. अगदी क्लास या खेळाडूचा पाहायला मिळालाय. जिन खऱ्या अर्थाने ज्या फटक्यांची गरज आहे ते फटके मैदानाच्या आतमध्ये अगदी विठ्ठलच्या बॅट मधून पाहायला मिळाले आहेत. यावेळेस पुन्हा एकदा जोरदार लावण्याची जरूर झाली होती. पंच इथून खऱ्या अर्थाने सांगत असताना अगदी लेग एस्ट्या मिस करत होता हा चेंडू. त्यानंतर खऱ्या अर्थाने लेग बायच्या स्वरूपात एक धाव कंप्लीट झाल्या. इथून एक धावेच्या सहाय्याने धावफलक पुढे सरसावला जाईल. अगदी एक धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 9 या धावसंख्येवरती. आता खऱ्या अर्थाने इथून फलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहू शकाल स्ट्रायकिंग वरती रुपेशला यावेळेस अगदी तिसरा चेंडू निर्धाव जरूर व्हायला मिळाला. कमालीची गोलंदाजी अगदी 2 चेंडूवरती 2 फटके काढल्यानंतर इथून अगदी गोलंदाजीवरती थोडंसं परिवर्तन पाहायला मिळाला. अगदी 2 चेंडू अगदी चौकार पाहायला मिळाले होते. त्यानंतर खऱ्या अर्थाने एक लेग बायच्या स्वरूपात एक धाव जरूर आली आणि इथून खऱ्या अर्थाने 4था चेंडू फेकत असताना देवदास अगदी निर्धाव चेंडूची सांगता रुपेशला सध्याच्या गडीला थांबवण्याचं काम इथून खऱ्या अर्थाने देवदासच्या माध्यमातून केलं जात आहे. यावेळेस अगदी गल्ली आणि पॉइंटच्या मधोमध अगदी फटके केला जरूर होता. बॅटची लिडिंग इथून खऱ्या अर्थाने स्लिप क्षेत्ररक्षकाने कमालीचं क्षेत्ररक्षण. त्यानंतर फक्त आणि फक्त एक धाव इथून कंप्लीट केली जाईल का? अगदी कुठल्या प्रकारची धाव घेतली जात नाहीये. इथून खऱ्या अर्थाने स्कोर कार्ड अजूनही स्थिर 9 या धावसंख्येवरती आपण पाहतोय. यावेळेस आता इथून घडले काय? अगदी कव्हर पॉइंट आणि कव्हरच्या दोन्ही शतकच्या मधोमध सेंडू आउट ऑफ द बार. रुपेशच्या बॅट मधून देखील आला हा दर्जेदार चौकार. इथून षटक क्रमांक पहिला संपलाय आणि इथून खऱ्या अर्थाने पहिल्या षटकानंतर धावफलकाचा विचार केला तर 13 धावा धावफलकावरती या.
इथून अगदी षटक क्रमांक पहिलं षटक क्रमांक दुसरं व्यक्ती के पहिलं सांगी कुठे दुसरं षटक घेऊन येत असताना जगदीश हो यावेळेस पहिला चेंडू फुल टॉस जरूर होता आडव्या बॅटने चेंडूला खेळून काढला मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅबल झालाय यावेळी सिंगल कंप्लीट झाली दुसरीचा प्रयत्न केला जाईल इथून खऱ्या अर्थाने गुड रनिंग बिटवीन द विकेट या दोन धाब्याच्या साहाय्याने रफल पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल अगदी इथून विचार केला तर 15 धाबा दाखल का वरती अगदी पहिला चेंडू फुल टॉस होता इथून खऱ्या अर्थाने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता इथून खऱ्या अर्थाने मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅबल झाला आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने क्षेत्ररक्षकाने केलेली चुका आणि त्या चुकांचा मोबदला मिळत असताना जो एरिया धाब्यामुळे इथून खऱ्या अर्थाने 2 धाब्याच्या साहाय्याने दाफल 15 धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रकाश हो प्रकाशचा विचार केला तर अगदी चापेवाडी संघाकडनं नेहमीच अगदी पैलू भूमिकेची मात्र कामगिरी बजावत असताना इथून वन डाऊनच्या भूमिकेमध्ये मैदानाच्या आतमध्ये रवाना झाला प्रकाश इथून खऱ्या अर्थाने प्रकाशवरती ती जबाबदारी खऱ्या अर्थाने विठ्ठलने ती जबाबदारी जरूर सांभाळली होती इथून विठ्ठलच्या पारीचा अंत आणि त्यानंतर प्रकाश इथून चेंडू बराच काळ हवे चेंडू खाली क्षेत्राच्या चुका झाल्यात अगदी ज्या चुका अगदी अपेक्षित नव्हत्या खऱ्या अर्थाने या चुका कितपत महाग पडतील हे देखील तुम्हाला आलेली वेळ आणि येणारी काळ सांगून जाईल खऱ्या अर्थाने प्रकाशचा झेल होता इथून खऱ्या अर्थाने झेल पकडायचा जरूर होता चुका आणि चुका अगदी लेग स्लिप क्षेत्ररक्षकाने त्या चुका केल्या आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने प्रकाशला मिळालेलं हा जीवनदान आणि या जीवनदानाचं सोनं अगदी संधीचं सोनं केलं जाईल यात मात्र कुठल्याही प्रकारची शंका नाही या 2 धाब्याच्या सहाय्याने धावफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळालाय 17 धावा धावफलकावरती हो यावेळेस थोडस परिवर्तन खऱ्या अर्थाने गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज जगदीश इथून खऱ्या अर्थाने दुहेरी धाव जरूर आली होती त्यानंतर खऱ्या अर्थाने निर्धाव चेंडू देखील पाहायला मिळाला आणि ती कमालीचे कमबॅक करत असताना इथून जगदीशला पाहतोय राईट मोर द विकेटचा मारा पुन्हा एकदा स्ट्राईक हँड वरती फलंदाज प्रकाश हो यावेळी स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता फारसा संपर्क होत नाहीये इथून षटक क्रमांक दुसरं संपुष्टात आलंय अगदी 2 षटकांची धावफलकाचा विचार केला तर 17 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय हो यावेळेस गोलंदाजी ट्रॅक वरती कैलासला पाहतो व्यक्ती पहिले सांगी कुठे तिसरं षटक घेऊन येत असताना इथून खऱ्या अर्थाने फायनल रिझल्ट मध्ये चेंडू ट्रॅव्हल जरूर झाला होता शेवटी चेंडूवरती क्षेत्ररक्षक मात्र उचल फेक करणार तत्पूर्वी तुम्ही एक सिंगल झाली कंप्लीट एक सिंगल धाब्याच्या सहाय्याने दफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळाला अगदी 17 आणि एक ऍड केली जाईल इथून खऱ्या अर्थाने 18 धावा दफलकावरती यावेळेस घडलंय काय प्रकाशच्या पारीचा अंत इथून खऱ्या अर्थाने प्रकाश बॅक टू द पवेलियन इझी
व्यस्तने पाठीचे मी बॅटर मैदानाच्या आतमध्ये एक अनुभवी खेळाडू अगदी जुना जाणता खेळाडू हरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अगदी चापेवाडी संघाकडनं सातत्याने मात्र आपल्या 100% देण्याचा प्रयत्न या फलंदाजाचा असतात. इथून खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये एंटर केलाय जबाबदारी आणि या जबाबदारीवरती सावूर जावं लागेल. इथून खऱ्या अर्थाने चेंडूची अतिरिक्त उचली आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने निर्धाव चेंडूची सांगता. हो या वेळेस घडलंय काय अगदी इथून लेग स्लिप क्षेत्ररक्षक करणार नाही चुका इथून फलंदाज हरी बॅक टू द पवेलियन डीजे आतमध्ये न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहायला मिळेल. अगदी खऱ्या अर्थाने दिनेश मैदानाच्या आतमध्ये एंटर केलाय. दिनेश वरती जी जबाबदारी आहे खऱ्या अर्थाने या जबाबदारीला सामोरी जावं लागेल. थोडासा रनअप मध्ये फेरबदल झाला आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने डॉट अगदी इथून खऱ्या अर्थाने डेट असेल त्यानंतर खऱ्या अर्थाने जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सलामीच्या भूमिकेमध्ये मैदानाच्या आतमध्ये रवाना झालेला रुपेश अजूनही स्ट्राईक एंड वरती पाहतोय आपण सॉरी नॉन स्ट्राईक एंड वरती. इथून पुन्हा एकदा दिनेशने देखील त्या केल्या चुका फक्त आणि फक्त चेंडूला उंची दिल्या लांबी कमी आहे स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झेल केलाय जाय जारी त्यारी आणि इथून खऱ्या अर्थाने दिनेशच्या पारीचा अंत. वन मोर विकेट डाऊन दिनेश बॅक टू द पवेलियन. मी बॅटर मैदानाच्या आतमध्ये हिम्मतला पाहतोय खऱ्या अर्थाने या खेळाडूवरती ती क्षमता जरूर आहे. इथून वडब्या बांधणी करण्याचा प्रयत्न झाला एकदम लेफ्ट क्षेत्ररक्षण अगदी कमालीचं क्षेत्ररक्षण राहिलंय एक सिंगल झाली याकडे इथून षटक क्रमांक 3 संपलाय आणि या 3 षटकांचे धावल कदा विचार केला तर फक्त आणि फक्त 19 धावा म्हणजे या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात. तर जुगवाडी संघाचे एक दिलदार व्यक्तिमत्व सुनील साबळा कृपया आपण देखील मुख्य व्यासपीठावरती आपले देखील स्पर्धेच्या वतीने केलं जाईल यथोचित मान आणि सन्मान. मी विनंती करेन आपण या प्लीज. 3 षटकांचा खेळ इथे संपला गेला. धावफलकाचा विचार केला तर 19 धावा धावफलकावरती आहे. शेवटचं षटक स्लोगनचं षटक अगदी स्लोगनच्या षटकामध्ये अगदी किती धावांचं टार्गेट अगदी नडाळ ठाकूरवाडी संघासमोर दिलं जाईल हे देखील पाहावं लागेल. जिंकल्या अर्थाने स्ट्राईक एंड वरती फलंदाज हिमंत नॉन स्ट्राईक एंड वरती अजूनही रुपेशला आपण पाहतोय खऱ्या अर्थाने याच वेळेस
वेळेस नो चेंडू आणि इथून विकेटचं पतन. अगदी खऱ्या अर्थानं नो चेंडू जरूर होता आणि इथून खऱ्या अर्थानं डायरेक्ट हिट यष्टीरक्षकांनी डायरेक्ट हिट केलं. रुपेश, अगदी रुपेश वरती ती खऱ्या अर्थाने जबाबदारी होती आणि त्या खेळाडूला देखील इथून खऱ्या अर्थाने बाद केला गेला. रुपेश बॅक टू द पवेलियन. मिळाल्या. अगदी रनआउटच्या स्वरूपात इथं रुपेशच्या देखील पारीचा अंत केला. त्यानंतर खऱ्या अर्थाने मिलिंदला मैदानाच्या आतमध्ये इंटर जरूर केलाय. खऱ्या अर्थाने अजूनही या चेंडू फ्री हिट चेंडूवरचे किती धावा बनवले देखील पाहावं लागेल. ओहो, यावेळेस फटका कमालीचा आहे. इथून शतरक्षक तैनात जरूर होता. अगदी लॉंग लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि त्यावरती मिळाल्या या 4 धावा. खऱ्या अर्थाने 4 धावेच्या सहाय्याने धावफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. 24 रवाना झालाय आणि इथून खऱ्या अर्थाने आल्या नो चेंडू होता. त्यानंतर अगदी फ्री हिट चेंडूवरती त्याने पूर्णपणे समाचार घेत असताना अगदी लॉंग लेग रिजन मध्ये चेंडूला ट्रॅव्हल केला होता. चेंडू वन बाउन्सर पोहोचला सीमारेषा पार. चौकार तर आला. इथून खऱ्या अर्थाने यानंतर कुठल्या प्रकारचा फटका पाहायला मिळेल. इथून घडलंय काय, अगदी इथून फर्निचर डिस्टर्च. फलंदाज होईल बाद. मिलिंद बॅक टू द पवेलियन. डीजी मैदानाच्या आतमध्ये सागरला पाहतोय. खऱ्या अर्थाने मिलिंदने मात्र इरादे स्पष्ट जरूर केले होते. मात्र दुसरा चेंडू खेळत असताना एष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्या आणि त्यानंतर सागरला पाहतोय. इथून खऱ्या अर्थाने नो मॅन लॅस मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. दूरवरून शतरक्षक अगदी एक सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल आणि इथून खऱ्या अर्थाने या 2 धावा सहजरित्या कंप्लीट झाल्या. तिसरीचा प्रयत्न केला जाईल का आणि इथून खऱ्या अर्थाने फलंदाज सागर देखील परतीच्या प्रवासाला. इथून खऱ्या अर्थाने सागर देखील होईल बाद. 1 मोर विकेट डाऊन. डीजे
हो यावेळेस ज्ञानेश्वर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय कमालीचा फटका आहे. लॉंग ऑफ रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि इथून करा त्याने वन्स बॉम्ब सर्किट चेंडू जाऊन पोहोचलाय सीमा रेषा पार. सबकार खऱ्या अर्थाने ज्ञानेश्वर मैदानाच्या आतमध्ये आलाय. खऱ्या अर्थाने पहिल्याच चेंडूवरती विचार केला तर लॉंग ऑफ रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल जरूर झाला होता. वन बाउन्स अखेर चेंडू पोहोचला सीमा रेषा पार. चौकार आला. या चौकाराच्या सहाय्याने धावफलक 30 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. ओहो यावेळेस पुन्हा एकदा आडबाबाने खेळण्याचा प्रयत्न. शतरक्षक दूरवरून चेंडूवर जरूर आला होता. अखेर चेंडू वन बाउन्स अखेर पोहोचलाय. लॉंग लेग रिजन मध्ये आला हा दर्जेदार चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार व्हायला मिळाला ज्ञानेश्वरच्या माध्यमातून आणि या चौकाराच्या सहाय्याने धावफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. अगदी 34 धावा धावफलकावरती बनल्या गेल्यात. अजून या षटकाचे काही चेंडू शिल्लक आहेत आणि इथून खऱ्या अर्थाने त्या चेंडूवरती किती धावा बनवले जाईल, किती धावांचं टार्गेट दिलं जाईल हे देखील पाहावं लागेल. हो यावेळेस देखील पुन्हा एकदा क्रॉस द लाईन फटका सजवण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. एक सिंगल झाली कंप्लीट आणि इथून खऱ्या अर्थाने विकेट. एक बायची धाव नक्कीच इथून एक अगदी बायची एक धाव घेतली जाईल आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने एक बायच्या धावेने धावफलक पुढे सरसावला गेला. 35 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात आणि इथून खऱ्या अर्थाने 36 धावांचं टार्गेट टीम नडाल टाकुरवाडी संघासमोर. अगदी 36 धावा बनवायच्यात कशा प्रकारे बनवले जातील हे देखील पाहावं लागेल. आणि यानंतर होणारा सामना टीम बहनोली संघाचा कर्णधार आणि टीम जुगरेवाडी संघाचा कर्णधार. मी विनंती करीन दोन्ही टीम्सचे कर्णधार अगदी नाणेफेकीसाठी टॉस बॉक्समध्ये या. अगदी इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकी करण्याचं अगदी बंधन आहे आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने जर आपण आला नाही तर पॅनलाइज देखील केलं जाईल. याची दक्षता तुम्ही दोन्ही टीम्सने घ्यायचे. चला टीम बनवली संघाचा कर्णधार आणि त्यांना फाईट करेल टीम जुगरेवाडी संघाचा कर्णधार. यस तोपर्यंत आपण जाऊया सत्काराकडे. खऱ्या अर्थाने सुनील सावळा साहेब देखील उपस्थित झाले. अगदी जुगरेवाडी संघा गावाचे दमदार व्यक्तिमत्व. मी विनंती करेन कॅमेरामॅन मुख्य व्यासपीठावरती अगर थोडंसं कव्हर करा. इथून खऱ्या अर्थाने सुनील सावळा साहेबांचं देखील इथून केलं जाईल यथोचित मान सन्मान. अगदी मी विनंती करेन मुख्य या स्पर्धेचे मुख्य आयोजक अगदी भगवान दादा भगत यांच्या शुभाचे मात्र इथे केला जातोय मान आणि सन्मान. चला टीम बनवली संघाचा कर्णधार आणि टीम जुगरेवाडी संघाचा कर्णधार. सेकंड पुकार आपल्याला दुसरी वेळा आवाज दिला जातोय. यानंतर आवाज दिला जाणार नाही याची दक्षता घ्या. अगदी जो निर्णय असेल तो मात्र तुम्हाला स्वीकारावा लागेल. इथून अगदी दोन्ही संघाचे कर्णधार मैदान अगदी टॉस बॉक्समध्ये पाहायला मिळतील. हॅलो हॅलो चेक. खरं तर नेक्स्ट मॅच आपण पाहतो या बोनहिली आणि या जुगरेवाडी या दोन संघामध्ये खरं तर टॉस करणार आहोत. खरं तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय भगवान दादा भगत यांच्या शुभ हस्ते खरं तर टॉस केलाय, कॉल केलाय बोनहिली क्रिकेट संघाने आणि फर्स्ट द चूज अ बॅट
बॅटिंग करण्याचा निर्णय आपण घेतला जरूर, परंतु तुमच्याही विरोधात जयगाव देव क्रिकेट संघ जुगरेवाडी आहे. कदाचित तुम्ही कधी मॅच खेळला नसतील एकमेकाच्या विरोधात, कदाचित पहिली मॅच असेल, एक खेळला आहे. येस जरूर अनुभव असेल जुगरेवाडी क्रिकेट संघाचा. पहिल्यांदा आपण टॉस जिंकला, डिसिजन आहे बॅटिंग करण्याचा. किती धावेपर्यंत आपण टार्गेट करू शकाल? 40 ते 45. येस 40 ते 45 धाब्यांचं टार्गेट तुम्ही जरूर कराल. पण तो बॅटर आपले कोणते असतील? विलास हवाले, आकाश पाटील, मनोज उघडे. येस नक्कीच असे चांगले फलंदाज आहेत. तर 40+ पर्यंत टार्गेट आहे. आपण टॉस जिंकला, प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय केला आहे. आयोजनाबद्दल आपण काय म्हणाल? आयोजन छान आहे. येस थँक्यू. त्यानंतर जुगरेवाडी क्रिकेट संघाच्या संगणकाकडे आपण वळूया. येस नक्कीच बेस्ट ऑफ लक जुगरेवाडी क्रिकेट संघ. आपण त्यांच्या विरोधात खेळतात. दुसरी मॅच आहे आपली. 40+ धाब्यांचं टार्गेट ठेवलं आहे आणि तुम्ही प्रथमतः गोलंदाजी कराल. किती धावेपर्यंत रोकाल? 30 ते 35. येस 30 ते 35 धावेपर्यंत रोखण्याचा प्रयत्न केला जाईल. आणि कदाचित तुम्ही टॉस जिंकला असता तर डिसिजन बॅट पास. येस म्हणजे दोन्ही संघाचा निर्णय चांगला होता बॅटिंग करण्याचा. परंतु देऊया दोन्ही संघाला बेस्ट ऑफ लक. खूप साऱ्या शुभेच्छा देऊया दोन्ही संघाला. आणि जसे मॅच स्टार्ट होईल मायक्रोफोनवरती जाऊया संतोषजी शिंदे सरांकडे. धन्यवाद. यस धन्यवाद. इथून जाऊया मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थाने 35 बनल्या, 36 धावांचं टार्गेट आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज विठ्ठल रेड मोर द विकेटचा मारा. पहिला चेंडू हो इथून अगदी वेगावरती स्वार होऊन कमालीची गोलंदाजी आहे. कमालीचा पहिला चेंडू. यस नक्कीच इथून खऱ्या अर्थाने आम्हाला देखील सूचना आली. अगदी चेंडू फेकायच्या अगोदर थोडंसं थांबायचं आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने जाऊया मैदानाच्या आतमध्ये. ओहो या वेळेस कमालीचा फटका आहे. इथून खऱ्या अर्थाने गली आणि पॉइंट दोन्ही शतरक्षकाच्या मधोमध हा फटका जाणार सीमा रेषा पार. चौकार. यस कैलाच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळाला. ओहो दुधारी तलवार चालवण्याचं काम जरूर केलं होतं. इथून अगदी बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. दरम्यान अगदी चेंडू जाऊन 20 रक्षकाच्या हाताखाली. निर्धाव चेंडूची सांगता. अगदी पहिला चेंडू निर्धाव आला होता. दुसऱ्या चेंडूवरती चौकार पाहायला जरूर मिळाला. त्यानंतर खऱ्या अर्थाने दुधारी तलवारीचं काम जरूर केलं होतं कैलासने. फटका फसलं सॉरी कुठल्या प्रकारचा. ओहो या वेळेस घडलंय काय. इथून अगदी अष्ट्या वाकवल्यात. फलंदाज कैलासच्या पारीचा अंत. पहिला गडी बाद होत असताना कैलास बॅक टू द पवेलियन. टीजी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये रवाना झालाय. जगदीश यावेळेस खऱ्या अर्थाने 4 चेंडू अद्यापत फेकलेत. एक चौकार जरूर खाल्ला होता. त्यानंतर खऱ्या अर्थाने विकेट देखील पाहायला मिळाला. कैलाच्या पारीचा अंत जरूर झाला. कमालीची गोलंदाजी. ओहो यावेळेस अजून एकदा अगदी पायचीत पकडलं गेले फलंदाजाला. इथून फलंदाज होईल बाद. अगदी पंच सांगत असताना खऱ्या अर्थाने इष्टांवरती जाणारा हा चेंडू होता आणि इथून खऱ्या अर्थाने फलंदाज बाद होईल. अगदी इथून खऱ्या अर्थाने पंचांचं डिसिजन अगदी अंतिम असेल याची देखील दक्षता घ्या. आपण खऱ्या अर्थाने विचार केला तर ऑफिशियल पंच म्हणून जे अगदी
भरपूर वर्षे काम पाहतात. खऱ्या अर्थाने त्यांचा मी तर म्हणेन अगदी डिसिजन बरोबर असेल यात कुठल्याही प्रकारची शंका नाही आहे. फलंदाज होईल बाद. निफॅटर फंदानाच्या आतमध्ये रवाना होत असताना ऋषीला आपण पाहतोय. हो या वेळेस घडलंय काय. हॅट्रिक कंप्लीट होत असताना विठ्ठल या गोलंदाजाची कमालीची अगदी विकेट हॅट्रिक कंप्लीट झाल्या. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. अगदी पहिलं षटक हाताळत असताना विठ्ठलला पाहिलं होतं, एक जरूर चौकार खाल्ला होता. त्यानंतर खऱ्या अर्थाने गोलंदाजीवरती असलेलं नियंत्रण आणि त्या नियंत्रणावरती सुहार होऊन अगदी गोलंदाजी केली. इथून षटक क्रमांक पहिलं संपलंय आणि पहिल्या षटकांची धावफलकाचा विचार केला तर फक्त आणि फक्त 4 धावा धावफलकावरती. बॅटर मैदानाच्या आतमध्ये मनोहरला पाहतोय. खरं अर्थाने षटक क्रमांक पहिलं संपलंय. फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या. विकेट हॅट्रिक देखील पहिल्या षटकामध्ये कंप्लीट झाली. खऱ्या अर्थाने कमालीची गोलंदाजी विठ्ठल या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आणि इथून खऱ्या अर्थाने षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावरती दिनेशला पाहतोय. राऊंड टर्म ऑफ द विकेटचा मारा पहिला चेंडू कशा प्रकारे हाताळला जाईल. या वेळेस अगदी पंच सांगत असताना वाईट चेंडू हवंतरची एक धाव इथे ॲड केली जाईल. खरं तर एव्हर्टन धावेच्या साहाय्याने धावफलक पुढे सरसावला गेला. अगदी 5 धावा धावफलका भरती आपण पाहतोय. हो यावेळेस चेंडू बराच काल हा बेत आहे. चेंडू खाली प्रकाश करणार नाही. चुका फलंदाज लक्ष्मण चपारीचा झाला अंत. 1 मोर विकेट डाऊन. लक्ष्मण बॅक टू द पवेलियन. डीजी यस धन्यवाद डीजे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये रवाना झालाय. रबी हो यावेळेस कमालीचा फटका. इथून खऱ्या अर्थाने शतरक्षकाने चुका केल्यात. अगदी सिंगल कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न आणि इथून खऱ्या अर्थाने 2 धावा देखील कंप्लीट झाले. तिसरीचा प्रयत्न केला जाईल आणि इथून खऱ्या अर्थाने 3 धावा कंप्लीट जरूर झाल्यात. यस बाजूचे प्रेक्षक वर्ग प्लीज निर्णय कळवायचा आहे. 3 धावा का? यस नक्कीच. इथून खऱ्या अर्थाने 3 धाब्याच्या सहाय्याने धावफलक पुढे सरसावला जाईल. अगदी धावफलकाचा विचार केला तर 8 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. अगदी दुसरं षटक प्रगती पथावरती अजून विचार केला तर पहिला चेंडू वाईट आला होता. दुसऱ्या चेंडूवरती विकेट आणि तिसऱ्या चेंडूवरती 3 धावा. म्हणजे इथून खऱ्या अर्थाने 2 चेंडू झालेत. अजूनही या षटकाचे उर्वरित 4 चेंडू शिल्लक आहेत.
आणि इथून खऱ्या अर्थाने 4 चेंडूवरती किती धावा बनवले जाते देखील पाहावं लागेल. खऱ्या अर्थाने पहिलं षटक हाताळताना विठ्ठल या गोलंदाजाने काय कमालीची गोलंदाजी केली. अगदी फक्त आणि फक्त 4 धावा खर्च करत असताना अगदी महत्त्वाचे विकेट देखील मिळवल्या आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने विकेट हॅट्रिक देखील कंप्लीट झाली होती. आता इथून खऱ्या अर्थाने त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून चालावं लागेल दिनेशला. हो यावेळेस खऱ्या अर्थाने अजून एकदा निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. इथून अगदी फलंदाजांना जास्तीचे काही मोठे फटके खेळून दिले जात नाही आहे. चांगली गोलंदाजी राहिली अद्यापर्यंत टीम चापेवाडी संघाकडनं. अगदी विठ्ठलचा विचार केला तर कमालीची गोलंदाजी होती. त्याच नंतर खऱ्या अर्थाने दिनेशला पाहतोय षटक क्रमांक दुसरे घेऊन येत असताना इथून कमालीचा फटका आहे. इथून खऱ्या अर्थाने कव्हर पवन क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं फटका खेचून जरूर काढला होता. सिंगल कंप्लीट दुसरीचा प्रयत्न आणि इथून खऱ्या अर्थाने या 2 धावा देखील कंप्लीट झाल्या. या 2 धावेच्या साहाय्याने धावफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. 10 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. अगदी दुहेरी अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलाय. इथून खऱ्या अर्थाने हो 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 यावेळेस फटका दर्जेदार आहे. कमालीचा फटका मिड विकेट क्षेत्र कंप्लीट करत असताना सेंडू आउट ऑफ द पार षटकार. इथून खरं तर मनोहरच्या बॅटमधून हा षटकार पाहायला मिळाला आहे. ज्या फटक्यांची गरज आहे ते फटके मात्र इथं पाहायला मिळतात. खऱ्या अर्थाने 36 धावांचं टार्गेट होतं टीम नडाल ठाकूरवाडी संघाला आणि इथून खऱ्या अर्थाने फटका दर्जेदार पाहायला मिळाला. या षटकाराच्या साहाय्याने धावफलक अगदी 16 धावा धावफलकावरती बनल्या गेल्यात. इथून खऱ्या अर्थाने अजून या षटकाचा शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि इथून खऱ्या अर्थाने शेवटच्या चेंडूवरती किती धावा बनवल्या जातील हे देखील पाहावं लागेल. खऱ्या अर्थाने 36चं टार्गेट होतं. अगदी 36 धावांचा पाठलाग करत असताना नडाल ठाकूरवाडी संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करत असताना ओहो यावेळेस चुका. अगदी साधा आणि सोपा असेल. इथून खऱ्या अर्थाने पॉईंटचं क्षेत्ररक्षक करणार नाही चुका. फलंदाज मनोज चपारीचा झाला अंत. मनोहर चपारीचा अंत. इथून खऱ्या अर्थाने 1 मोर विकेट डाऊन. ठीक आहे. बॅटर मैदानाच्या आतमध्ये रवाना होत असताना पाहायला मिळेल. देवीदासला पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला तर सागर राईट मोर द विकेटचा मारा. हो हो इथून पहिला चेंडू निर्धाव जरूर आलाय. 12 चेंडूवरती अगदी 20 धाव्यांची गरज आहे आणि इथून करायला पहिला चेंडू निर्धाव. इथून समीकरणामध्ये थोडासा फेरबदल. आता इथून येणारे 11 चेंडू आणि विजयासाठी 20 धाव्यांची गरज आहे नडाल ठाकूरवाडी संघाला. खऱ्या अर्थाने 36 धावांचा पाठलाग करत असताना आहा यावेळेस अजून एकदा सलगचा दुसरा चेंडू निर्धाव आलाय. अगदी समीकरणामध्ये थोडासा फेरबदल होत असताना सातत्याने इथून अगदी प्रत्येक चेंडूवरती थांबवण्याचं काम इथून गोलंदाजांच्या माध्यमातून केलं जाते. अगदी फलंदाजाला जकडून ठेवण्याचं काम गोलंदाजांच्या माध्यमातून केलं जात आहे. आता मात्र इथून समीकरण पाहायला मिळेल 20 बनवायचे आहेत आणि चेंडू शिल्लक आहेत 10. अगदी 10 चेंडू 20ची गरज.
हो यावेळेस पुन्हा एकदा चेंडू बराच काळ हवेत आहे. चेंडू खाली शतरक्षक हेमंत होणार नाही चुका. फलंदाज होईल बाद. रवी बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे बॅटर हरीश. अजून एकदा निर्धाव चेंडूची सांगता. इथून अगदी चेंडू शिल्लक आहेत 8 आणि गरज आहे अजूनही 20 धाब्यांची. सलगचा चौथा चेंडू निर्धाव आलाय. सागर ओहो इथून अगदी सलगचा 5वा चेंडू देखील निर्धाव. म्हणजे खऱ्या अर्थाने 5 चेंडू मध्ये अद्यापर्यंत एकही धाव न खर्च करता एक विकेट देखील ज्याने मिळवल्या तो सागर गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय. मिडल षटक पाहायला मिळेल का? ओहो यावेळेस विचार केला तर कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल जरूर झाला. एक सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न आणि इथून खऱ्या अर्थाने 2 धावा कंप्लीट झाल्यात. षटक क्रमांक 3 संपलंय. इथून आता येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 18 धाब्यांची गरज आहे. अगदी समीकरण अगदी सोपं होतं. 12 वरती 20 बनवायच्या होत्या. खऱ्या अर्थाने या षटकामध्ये या गोलंदाज सागरने फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात आणि एक विकेट देखील मिळवलाय. कमालीची गोलंदाजी या. इथून खऱ्या अर्थाने विठ्ठलने 4 धावा खर्च जरूर केल्या होत्या पहिल्या षटकांती. त्यानंतर खऱ्या अर्थाने सागरने अगदी 3रं षटक हाताळत असताना फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या आणि एक महत्त्वाची विकेट देखील मिळवून दिली. इथून खऱ्या अर्थाने षटक क्रमांक 4 शेवटचं षटक. अगदी शेवटच्या षटकांती 6 चेंडूवरती अगदी खऱ्या अर्थाने 18 धावा बनवायच्यात. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज ज्ञानेश्वरला पाहतोय. इथून खऱ्या अर्थाने ज्ञानेश्वरती ती जबाबदारी दिल्या. इथून 6 चेंडूवरती 18 बनवायच्यात. अगदी विचार केला तर 3 चेंडूमध्ये ही सामना संपू शकेल. मात्र इथे तसे काय घडेल का मैदानाच्या आतमध्ये? तसे फटके देखील खेचावे लागतील. राईट मोर द विकेटचा मारा ज्ञानेश्वर गोलंदाजी ट्रॅकवरती. ओहो यावेळेस सब ट्रॅकर चेंडू जरूर होता. पंच आमच्याकडे बळले जातील. अगदी वाईट चेंडू अभ्यंतर धावेने धावफलक पुढे सरसावत असताना अगदी समीकरणामध्ये थोडासा फेरबदल होत असताना पाहायला मिळेल. येणारे 6 चेंडू आणि आता इथून खऱ्या अर्थाने 17 धावा बनवायच्यात. ओहो यावेळेस सलगचा 2रा चेंडू बाईट आलाय. इथून खऱ्या अर्थाने गोलंदाजाच्या फासण्या थोड्याशा फासफूस होत असताना पाहायला मिळाल्यात. बॅक टू बॅक 2रा चेंडू वाईट हाताळला जरूर आहे. इथून खऱ्या अर्थाने येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 16 धाव्यांची गरज आहे. हो यावेळेस फटका फसलाय. सिंधूवरती शतरक्षक. एक सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न केला जाईल. इथून अगदी 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि यात विचार केला तर अगदी एक्स्ट्रा कव्हर डोक्यावरनं हा फटका खेचून जरूर आणला होता. अगदी लॉंग एक्स्ट्रा कव्हरचा शतरक्षक तिथे तैनात जरूर होता. मात्र त्यावरती त्या चुका अगदी झेल होता. झेल जमिनीला झालाय दान आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने घेतलेल्या या 2 धावा या 2 धाब्याच्या साहाय्याने धावफलक पुढे सरसावला जरूर गेलाय.
22 धावा धाफलकावरती म्हणजे इथून आता खऱ्या अर्थाने येणारे 5 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 14 धाब्यांची गरज आहे. 5 चेंडू 14 धावा बनवायच्यात. खऱ्या अर्थाने त्या 5 चेंडूवरती 14 धावा बनवल्या जातील का टीम नढाल ठाकूरवाडी या संघाकडनं की त्या 5 चेंडूवरती या धावा डिफेन्स केल्या जातील. अजून एकदा स्क्वेअर मारा. अवांतर धावेच्या सायाने +4 अशा 5 धावा आणि त्या 5 धावेने धावफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. अगदी मॅच मध्ये रोमांचक तर सुरू अगदी पाहायला मिळेल. अगदी सामन्याचं चित्र थोडस बदलत असताना पाहायला मिळालंय. खऱ्या अर्थाने 6 चेंडूवरती 18 धाव्यांची गरज होती आणि इथून खऱ्या अर्थाने या 5 धावा देखील इथून ऍड केल्या जातील. धावफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. 27 धावा धावफलकावरती 5 चेंडू आणि इथून खऱ्या अर्थाने बनवायचे 9 धावा. 5 चेंडूवरती 9 धावा बनवायचे आहेत. अगदी समीकरण सोपं येऊन ठेपलंय आणि ते समीकरण इथून खऱ्या अर्थाने कशा प्रकारे केलं जाईल देखील पाहावं लागेल. अगदी यष्टीरक्षकाकडनं देखील त्या चुका पाहायला मिळाल्या. वाईट जरूर आला होता आणि त्यानंतर अगदी चौकार देखील पाहायला मिळाला. हा यावेळेस अजून मॅच संपलेली नाही. अगदी सांगता येणार नाही की मॅच कुठल्या बाजूला झुकेल. खऱ्या अर्थाने यावेळेस चेंडूवाला निर्धाव येणारे 4 चेंडू आणि इथून खऱ्या अर्थाने 9 धाव्यांची गरज आहे. हा या वेळेस अजून एकदा वाईट चेंडू अवांतर धाव आणि इथून अवांतर धावेने धावफलक पुढे सरसावत असताना 28 धावा धावफलकावरती. इथून खऱ्या अर्थाने अजूनही 8 धाव्यांची गरज आहे. 4 चेंडू आणि 8 धावा बनवायच्यात. हो यावेळेस चेंडू बराच काल हवेत आहे. चेंडूवरती यष्टीरक्षक जरूर गेला होता. 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरीचा प्रयत्न केला जाईल का आणि इथून खऱ्या अर्थाने या 2च धावा घेतल्या जातील. अगदी यष्टीरक्षक दूरवरती जरूर गेला जर होता मात्र तिथं झेल झालाय जमिनीला दान आणि त्या दरम्यान अगदी इथून 2 धावा देखील सहजरित्या कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धाब्याच्या सहाय्याने धावफलक अगदी 30 धावा धावफलकावरती म्हणजे इथून खऱ्या अर्थाने येणारे 3 चेंडू आणि विजयासाठी 6 धाव्यांची गरज आहे. 3 चेंडू 6 धावा 6 धावा 3 चेंडू. इथून खऱ्या अर्थाने कुठला संघ विजय ठरेल अद्यापच सांगता येणार नाही. हो यावेळेस फटका फसलाय. चेंडू खाली शतरक्षक रूफेश होणार नाही. चुका फलंदाज होईल बा देवदास. कृष्णा न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय कृष्णा. हा यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपण काय पाहतोय अगदी डावखुऱ्या शैलीचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर केलाय. कृष्णाला पाहतोय. खऱ्या अर्थाने इथून 2 चेंडूवरती 6 धाव्यांची गरज आहे आणि इथून खऱ्या अर्थाने डावखुऱ्या शैलीचा फलंदाज म्हटलं तर अगदी गोलंदाजासाठी अगदी डोकेदुखी म्हणून ज्याची ओळख असते. खऱ्या अर्थाने इथून गोलंदाजावरती प्रेशर निर्माण होईल का. ज्ञानेश्वर अद्यापर्यंत विचार केला तर 6 मध्ये 18ची गरज होती. आता मात्र इथून 2 मध्ये बनवायचे 6 धाबा.
चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पंच जास्तचा वेळ घेऊ नका. इथून खऱ्या अर्थाने चला दोन्ही टीम्स सहकार्य करायचंय. 2 चेंडू आणि विजयासाठी 6 धाव्यांची गरज आहे. खऱ्या अर्थाने डावखुऱ्या शैलीचा फलंदाज कृष्णा मैदानाच्या आतमध्ये. हो